जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 28 मे 2026. आत्ता सकाळचे आपण पाहू शकता 7 वाजल्यात. आपण इथं करेक्ट 6 वाजता आलो होतो. ही जॅक्सेस 75 मिनी एक्सकेवेटर आहे. याची कॅबिनची राईट साईड तुटली होती, तर कस्टमरने आपल्याला काल फोन केला. आत्ता आपण आहोत बारामतीमध्ये एअरपोर्ट शेजारी कटफळ या गावी आहोत. तर आपल्यासोबत मशीनचे मालक आहे. सर या जरा समोर या. सर आपलं जरा नाव सांगा. बाळासाहेब सदाशिव जाधव. अच्छा सर, कसा अनुभव आपला या मशीनबद्दल सर? हे मशीन मी नवीनच घेतलं होतं. अच्छा. 27,50,000 रुपयाला मशीन घेतलं. केव्हा घेतलं होतं आपण सर? 2012 साली. अच्छा. आणि आता साधारणपणे ते 12 ते आता 2026 पर्यंत. तर साधारण तुमचा अनुभव कसा राहिला, कसा खर्च आला वार्षिक वगैरे? मशीन एकदम चांगलं आहे चालवण्यासाठी. ओके. आणि फक्त ऑटोमॅटिक असल्यामुळे त्याचे चांगले रिझल्ट आहेत. अच्छा. आणि त्याचे तास चालले 10 ते 15,000च्या आसपास चालले. अच्छा अच्छा. आणि साधारणपणे ते याला किती तासाला किती खर्च तुम्हाला सर्व्हिसिंग करायचा? सर्व्हिसिंगला सरासरी 200-250 तासाला 10,000 रुपये खर्च येतो. ऑइल अच्छा. बदली, फिल्टर डिझेल सर्व. अच्छा. आणि तुम्ही आतापर्यंत इंजिनचं काम वगैरे केलं एवढं तासात? इंजिनचं कामच केलं नाही. एवढं मशीन तुम्हाला चांगलं लागलंय? हा हा. तरी साधारणपणे तुमचं काम कशा स्वरूपाचं, म्हणजे लोकांना पण जरा कळू दे. डबर सप्लाय करणं, विहिरीचे ब्रेकर करणे, अच्छा. पाईपलाईन, लँड डेव्हलपिंग. ओके ओके ओके. ह्या छोट्या मशीनवर तुम्ही केलंय? हा. अच्छा. तरी साधारणपणे एवढ्या वर्षाच्या मशीनच्या अनुभवामध्ये आपल्याला म्हणजे हेच मशीन त्यावेळेला तुम्हाला असं का घ्यावं वाटलं हे त्यावेळेला? त्यावेळेस मशीन म्हणजे बाजारात नवीनच आलेलं होतं. ओके. जास्त अनुभव नव्हता, म्हणजे की बाबा कुठलं मशीन घ्यावं. मी 110च्या बाबतीत होतो, म्हणजे घेण्याच्या ॲग्री. परंतु ऑपरेटर बोलला हे मशीन चांगलं आहे, अच्छा. ऑटोमॅटिक आहे, घ्या. अच्छा. आणि तुमचा अनुभव त्या बाबतीत सगळं चांगला आहे? हा, चांगला आहे. मशीनच्या बाबतीत अनुभव चांगला आहे, फक्त ऑपरेटर चांगला पाहिजे. ओके ओके ओके. आणि बाकी मला वाटते आपण याची समोरची काच बसवली होती, मला वाटते साधारणपणे 3 वर्ष झाले. 3 वर्ष. तर आता मी तुम्हाला सांगतो, आता आपल्या दर्शकांना सांगतो आपण की साधारणपणे सरांचा आपला परिचय साधारणपणे 10 वर्षापासून आहे. यांचं थोडं जरी काम असलं तर सर आपल्याला बोलवतात. आता ही काल काच फुटली, त्यांनी आपला फोन केला आणि त्याच्यानंतर सकाळपर्यंत त्यांना काम करून दिलेलं आहे. आता सर आता नवीन मशीन घेण्यास इच्छुक आहेत, पण सरांचं टाटावरती एवढं प्रेम आहे. सर आता म्हणतात की नवीन मशीन घेईल ती मी टाटाचंच घेईन, कारण त्यांचा असा विश्वास आहे की मला EV असं काही खास आवडलं नाही किंवा त्याच्यामध्ये सेन्सर आहेत. साहजिकच आहे, ग्रामीण भागातला माणूस आणि एकदम ते EVचा एवढा खर्च म्हणलं थोडंसं माणूस विचार करतो. मग सर तुमचं EV बद्दल असं का मत आहे सर की तुम्ही EV नाही म्हणता घ्यायला? EV घेण्यामागचा काय उद्देश? इंजिनियर वेळेला अवेलेबल होत नाहीत, भरमसाठ फी मागतात त्याची. अच्छा. हे म्हणजे आपलं ग्रामीण लेवलला मॅनेज होतं? हा. हे आपले साधे माणसं लोक हे करू शकतात म्हणजे. ओके ओके ओके. तर आता मशीन तुम्हाला माहिती देतो. आता राईटचे आपले काच बसून झाले आहेत. आता ॲब्रो लावून वगैरे फिनिशिंग करायचं आता आपण. याच्यानंतर मशीन 4 तासांनी कस्टमरांना हाताळा मिळते. तर या स्वरूपाचं काम चालू आहे सरांचं. की आपण बघतो हे बोल्डर हार्ड आहे. आपल्यासोबत ऑपरेटर आहेत. बोल्डर का क्या कंडीशन है? बोल्डर हार्ड है कि सॉफ्ट है? हार्ड है. तो मशीन उसके लिए आपको इसका एवरेज कैसा है आपका? हाँ. डीजल कितना खाता है? डीजल खाता है यही घंटे का 5-6 लीटर. तो आपको चलाते वक्त आपको कैसा एक्सपीरियंस है? मतलब 70 जैसा है कि 75 जो अपना टाटा 70 आता है इंडियन मॉडल का, ये जैक्सस है, इसका उसका क्या अंतर है? कुछ नहीं अंतर है, सेम ही है। नहीं काम करने में आपको? काम करने में हाँ, कंफर्टेबल कैसा है? इसका थोड़ा फास्ट है, उसका क्या स्लो रहता है। अच्छा अच्छा. तो बाकी ये हार्ड रॉकिंग के लिए अच्छा है ये छोटा मशीन. तर ऑपरेटरचं म्हणणं आहे की छोट्या मोठ्या कामासाठी हे मशीन उपयुक्त आहे. आता मालकांनी त्यावेळेला धाडस करून छोटंसं मशीन घेतलं की म्हटलं आपलं थोडंसं ग्रामीण भागात वगैरे काम चालेल. आता सर मोठे मशीन घेण्यात इच्छुक आहेत.